मोठ्या वजनात केली, परंतु या शासकीय व्यवस्थेचं, या भ्रष्ट शासकीय व्यवस्थेचं, या प्रशासकीय व्यवस्थेचा ती बळी ठरलेली। आज घडीला जर पाहिलं तर सरकार हे स्वतंत्र भारताचं सरकार आहे का इंग्रज सरकार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारण्याची वेळ येत आहे। कारण या लेकीला त्या ठिकाणी खोटे काम करण्यासाठी वेळोवेळी प्रेशर आणण्यात आलं या पोलीस प्रशासनाकडून। कारण आज घडीला सर्वात भ्रष्ट प्रशासन असेल तर ते पोलीस प्रशासन आहे। यांचे राजकीय गुन्हेगार लोकांसोबत पोलीस प्रशासनाचे लागे बांधे आहेत आणि हे लागे बांधे असल्यामुळे प्रकरण दडपण्यासाठी हे वेळोवेळी मोठमोठ्या प्रकारचे पॅकेज घेतात आणि हे पॅकेज घेऊन प्रकरण दडवण्यासाठी त्यांना कागदी खेळ, कागदी मेळ बनवायचा असतो आणि हा कागदी मेळ बनवण्याचं काम डॉक्टरच्या मार्फत करून डॉक्टरवर प्रेशर आणायचं, डॉक्टरला वेळोवेळी त्यांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न या पोलीस प्रशासनाने केला। मात्र ही शेतकऱ्याची लेख आहे, ती कष्टातून डॉक्टर झालेली लेख आहे, तिनं या पोलीस प्रशासनाच्या या दबावाला झुगारून टाकलं आणि तिथंच तिचा गेम झाला, तिथंच तिला धोका झाला आणि या पोलीस प्रशासनाच्या या धोक्याची ती बळी पडली, तिच्यावर अन्याय झाला आणि या अन्यायातून तिने आपला जीव दिलेला आहे। बांधवांनो, तिला जीव दिलाय आजपर्यंत अशी परिस्थिती आपल्याला माहिती, परंतु खरी परिस्थिती काय आहे याचा शोध जे गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे। आज पोलीस प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे। पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याकडे, तिने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करून जर वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसतील, वरिष्ठ अधिकारी पांघरून घालत असतील तर खालचे अधिकारी माजून जातात आणि खालच्या अधिकाऱ्याला जर वरच्या अधिकाऱ्याचं बळ मिळालं तर खालच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत तिचा बळी घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पूर्ण सिस्टीम जबाबदार आहे, आरोग्य विभागाची सिस्टीम जबाबदार आहे, आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, पोलीस प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत आणि सरकारमधील जे काही सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षाचे लोक असतील त्या ठिकाणचे राजकीय लोक सुद्धा या ठिकाणी जबाबदार आहेत। या सर्वांची कसून चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी करावी। देवेंद्र फडणवीस जर खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर या गोष्टीचा तपास लावतील, एका शेतकऱ्याच्या, एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीला न्याय मिळवून देतील। आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं सर्वात अगोदर प्रशासनाला निरोप दिलाय, प्रशासनाला आम्ही निवेदन दिलंय, मुख्यमंत्र्याला निवेदन दिलंय। कधीच आम्ही कोण्या मोर्चामध्ये पत्रकार म्हणून फक्त बातमी घ्यायला येतो, पण या मोर्चामध्ये आम्ही सक्रिय सहभागी आहोत आणि जोपर्यंत संपादकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची सर्व पत्रकार संघटना, सर्व पत्रकार बांधव या सर्व गोष्टीचा छडा लावण्याशिवाय मागे हटणार नाहीत। मी या सर्व परिसरातून आलेल्या गावकऱ्यांना विनंती करतो की जोपर्यंत आपल्या ताईला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाही। अशाच पद्धतीचा लढा आपल्याला उभा करायचा, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। सरपंच रमेश काका यांना विनंती, आपण दोन शब्द। मी सर्वप्रथम आमची ताई डॉक्टर श्रद्धांजली या नात्याने प्रथम 2-3च मागण्या करणार आहे। माझी पहिली मागणी आहे की या प्रकरणात SIT नेमली गेली पाहिजे आणि आमच्या ताईला न्याय भेटला पाहिजे। फडणवीस साहेब, तुम्ही चौकशी होण्याच्या आधी क्लीन चिट देताय, म्हणजे या भारतात संविधान आहे का नाही हा प्रश्न मला फडणवीस साहेबांना विचारायचा आहे। आणि DYSP जे कोणी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, फक्त 2 आरोपी करून चालणार नाही। आम्हाला माहिती मिळाली आहे याच्यामध्ये 10 आरोपी आहेत आणि त्या 10 आरोपीला FIR दाखल झाला पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे। फडणवीस साहेब, आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही पलटण या ठिकाणी येऊन भव्य दिव्य मोर्चा काढणार आहोत। कारण आमची ताई गेली, आमच्या या भगिनीच्या वडिलांनी ऊस तोडून तिला MBBS केलं, तिच्या चुलत्यानं अतिशय मेहनत करून तिला MBBS पर्यंत शिक्षण शिकवलं। मला फडणवीस साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे किंवा तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, एका मुलींना तुम्ही, एका अधिकाऱ्याला तुम्ही वर्षात 82 पोस्टमार्टम करायला होता आणि तिला रात्रीची ड्युटी देतात, हा का तुमचा न्याय आहे का? जो कोणी तो मगरुरी खासदार आहे त्यालाही अटक झाली पाहिजे, जर त्याला अटक नाही झाली तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि जे 10-12 अधिकारी त्यामध्ये येणार आहेत त्यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण बीड कोर्टात चालवलं पाहिजे। जर आम्ही तिथे न्याय मागायला गेलो तर आमच्यावर दबाव आणखी आणतात आणि हे हरामखोर
आमच्याच बहिणीची अब्रूची लक्तर वेशीवर टांगतात, याची चौकशी झाली पाहिजे. आमची बहीण 6-7 वाजता डेट जाहीर केली आहे आणि तिचं व्हॉट्सअप 11 वाजता तुम्ही यूज करताय. तुम्ही सगळे पुरावे नष्ट केले. याच्यात पोलीस प्रशासनाचा सर्वात जास्त हात आहे असं मी आरोप करतो आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा अशी मागणी करतो आणि मी थांबतो. यानंतर रामदासजी ढगे साहेब यांना विनंती, आपण 2 शब्द. शिवसेना तालुका अध्यक्ष एकनाथरावजी शिंदे गट. खरं तर सर्व क्षेत्रामध्ये न्याय व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, तर या क्षेत्रामध्ये राजकारणाचा चंचू प्रवेश झालेला आहे आणि सर्व राजकारणाच्या पायी या ठिकाणी ज्यांचा राजकारण हा धंदा नाही, त्यांचा राजकारण हा पेशा नाही आणि ह्या पेशा व्यतिरिक्त जी माणसं असतात, जी गोरगरीब जनता असते, ही जनता आज भरडल्या जात आहे. आणि हेच भरडण्याचं कारण आपली संपदाताई या ठिकाणी ह्या व्यवस्थेचा बळी या ठिकाणी ठरलेली आहे. खरं तर सामान्य कुटुंबातील लेकीबाळीने शिकावं का नाही हा प्रश्न खेड्यापाड्यातील जनतेला आता पडला आहे. आपण या ठिकाणी आपल्या मुलीबाळी शिकू. या ठिकाणी जर ही उच्च कुटुंबातील व्यक्ती असते, संपदाताई उच्च कुटुंबामध्ये जन्म झाला असता, मोठ्या राजकारण्याच्या पोटी जन्म झाला असता, तर या व्यवस्थेचा बळी ही संपदाताई ठरली नसती. परंतु ही व्यवस्था कुठंतरी ही व्यवस्था या ठिकाणी कारणीभूत ठरत आहे. गोरगरिबांच्या मुलींनी शिकावं का नाही, उच्च पदावरती जावं का नाही, या ठिकाणी राजकारणाचं पाठबळ असतं तर ह्या संपदाताईला आज आपला प्राण गमवावा लागला नसता. या ठिकाणी हे उघड होतं. खरं तर राजकारण असेल, समाजकारण असेल, सर्व समाजामध्ये सामान्य जनतेचा हा सहभाग असतो. परंतु बाबा जर वाचवण्याची पाळी आली तर तुम्ही धनधानग्यांना, वरिष्ठांना वाचवण्याचा प्रयत्न करता. या ठिकाणी सरकार असेल, सरकारच्या माध्यमातून जर या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे आणि जर आपल्या सर्वांना बी विनंती आहे की या ठिकाणी जर आपण संपदाताईंना न्याय देऊ शकलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये गरिबांची लेकरंही शिकणार नाहीत. आपल्याला चूर आणि मूल या स्थितीमध्ये आपल्या लेकरांना ठेवावं लागेल आणि या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आपल्याला याचा पाठपुरावा करावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि संपदाताईला न्याय या ठिकाणी मिळवून द्यावा लागेल. या प्रकरणामध्ये एसआयटी तर नेमलीच केलेले पाहिजे, परंतु फास्ट्रॅक कोर्टामध्ये पण हे प्रकरण चाललं पाहिजे आणि संपदाताईला हा न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी संपदाताईला श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर तांबडे साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात. डॉक्टर तांबडे. तांबडे तांबडे आज आपण सर्वजण संपदाताईला श्रद्धांजली आणि त्या न्याय मिळण्यासाठी इथं उपस्थित आहोत. पण खऱ्या अर्थाने ताईला न्याय मिळेल का नाही हीच शंका आहे आपल्या मनामध्ये. कारण तिच्या मृत्यूनंतर ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडी हेच दाखवतायत की या ज्या तपास यंत्रणा तपासणीसाठी नेमल्या जात आहेत त्या ताईला न्याय मिळवण्यासाठी चौकशी करतायत की ज्यांनी अन्याय केलाय ताईवर त्यांना वाचवण्यासाठी तपास हे आपल्याला निदर्शनात येते. तिथले एसपी असतील, डीवायएसपी असतील किंवा तपासी अधिकारी असतील, त्यांचे जर आपण स्टेटमेंट बघितले त्यांच्या याच्यानंतरचे मृत्यूनंतरचे तर ते प्रत्येक स्टेटमेंट असं आहे की त्या ताईवर अन्याय झालाच नाही अशा प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट आहेत. म्हणजे यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवायची. खरं तर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे, खरं तर ते वाईट आहे की जर समजा वरबात किंवा वरमाईत शिंदळ असेल तर वराडाला काय नावं ठेवायची. आपण जर बघितलं तर ताईचा मृत्यू झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी जिथं फलटण या ठिकाणी म्हणजे आपल्या ताईची अजून चिता विजलेली नव्हती त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणजे जे गृहमंत्री सुद्धा आहेत ते तिथं सभा घेतात आणि त्या सभेला ज्याच्यावर ज्या धागेदोरे ज्या खासदाराच्या जवळ जातात या मृत्यूचे तो खासदार त्या स्टेजवर आहे आणि तो निर्लज्जासारखा मोठमोठ्याने हसतोय जोकवर. तिथं ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि याचमुळं
मला आवर्जून सांगायचंय की जर ही यामध्ये जर मला मीडियाला खूप धन्यवाद द्यायचंय. इथं जर ह्या मीडियाने आक्रमक होऊन ही जर उचलली नसती ही केस, तर त्यांनी हे एवढं मगरूर निर्लज्ज सरकार आहे, हे प्रशासन इतकं निर्लज्ज आहे, त्यांनी असं सिद्ध केलं असतं की ह्या आत्महत्येमध्ये तिच्याच घरचे सामील आहेत आणि त्यांनाच फासावर द्या, एवढं सुद्धा करायला हे निर्लज्ज सरकार प्रशासन हे झालं नसतं. पण मला एवढं म्हणायचंय की हा जो राक्षस ह्या जनतेनंच पोचलेला आहे, हा राक्षसाचं मरण सुद्धा या जनतेला माहित असतंय. ह्या केसमध्ये आमच्या बहिणीला जर न्याय नाही मिळाला तर हे सगळी जनता एक दिवस ह्यांना सगळ्यांना पायाखाली तुडवेल आणि त्यांना जाणवून देईल की सत्तेची मस्तीमध्ये तुम्ही लोकांवर अन्याय करू शकत नाहीत. मी सगळ्या मीडियाला ही केस शेवटपर्यंत लावून धरा याच्यासाठी विनंती करतो. कारण आता असं म्हणतात की तुम्ही चौथा स्तंभ आहेत, मी तुम्हाला पहिला स्तंभ म्हणतो. कारण 3 बाकीच्या स्तंभाला वाळवी लागली आहे, कुजलेत ते स्तंभ, त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाहीये. तो ही मीडिया आहे तीच आम्हाला आणि आमच्या ताईला न्याय मिळवून देईल. आणि तुम्हाला विनंती करतो, सगळ्यांना विनंती करतो, आपण शेवटपर्यंत ताईला न्यायासाठी लढू. एवढं संपून 2 शब्द संपवतो. मी या ठिकाणी सगळ्याला विनंती करतो की अगदी 2 मिनिटाच्या आत आपलं या ठिकाणी श्रद्धांजली विचार व्यक्त करावेत. प्राध्यापक जे सर, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या वतीने. डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज वडवणीमध्ये सर्वपक्षीय वडवणी बंद आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चासाठी उपस्थित आपण सर्व बांधव, संपदाताईचे कुटुंबीय आणि पत्रकार मित्रांनो, या संपदाताईच्या प्रकरणामध्ये की संपदा अत्यंत डोंगर पट्ट्यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, अशा कुटुंबातून पुढे येऊन अत्यंत संघर्ष करत अत्यंत तळमळीनं उच्च शिक्षण तिनं पूर्ण केलं होतं. माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या भागातील समाज अत्यंत ताकदीनं पुढे येतो आहे, कुठल्याही परिस्थितीवर मात करून पुढे जात आहे, अशा परिस्थितीमध्ये शिकलेली संपदा आत्महत्या करू शकते, यावर माझ्या मनाला पटत नाही. त्याचं कारण असं आहे की इतक्या खंबीर व्यवस्थेमधून पुढे आलेली ही मुलगी व्यवस्थेच्या छातीवर पाय देऊन पुढे जात होती. आणि जी माणसं व्यवस्थेला प्रश्न विचारत असतात तीच माणसं व्यवस्थेला नको असतात. डॉक्टर झाल्यानंतर संपदाताईला ज्या ठिकाणी पोस्टिंग मिळाली होती फलटणमध्ये, त्या ठिकाणी कार्यरत असताना, ती काम करत असताना वेळोवेळी तिथल्या प्रत्येक कामामध्ये जो राजकीय हस्तक्षेप होता, त्या हस्तक्षेपाने आणि तिने मांडलेला तिच्यावरचा अन्याय वारंवार वरिष्ठाकडेही तिने तक्रारीनुसार दाखल केला होता. जून 2025 मध्ये मला किती त्रास होत आहे याची सविस्तर 4 पानाचं पत्र तिनं आपल्या वरिष्ठांना दिलं होतं. ऑगस्ट 2025 मध्ये मी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीचं काय झालं आहे हे मला कळलं पाहिजे, हे विचारून दुसरं माहिती अधिकार पत्रही संपदाताईनं संबंधित वरिष्ठांना दिलं होतं. पण दुर्दैवानं या व्यवस्थेनं तिच्या कुठल्याही पत्राची आणि तक्रारीची दखल घेतली नाही. वाईट या गोष्टीच वाटतंय की संपदाताई कायम काही ना काहीतरी मनात पुढत होती, ते सहन करत होती आणि या सहन करण्यातूनच तिच्या सहनशीलतेचा अंत झाला, कडकड झाला आणि तिने आत्महत्या केली तर तिची हत्या झाली, हा स्वतंत्र यंत्रणेनं तपास करावा. पण मित्रांनो, वाईट या गोष्टीचं वाटतं की स्वतःचा जीव धोक्यात टाकून जे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी कार्यरत होती, भविष्यातही अनेक कुटुंबांना आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून तिने उभा करण्याचं काम केलं असतं, तिला स्वतःचा जीव द्यावा लागला, हे अत्यंत दुर्दैव आहे. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे यांनी त्या दिवशी सकाळी सांगितलं होतं, हे प्रकरण अत्यंत भयंकर आहे आणि या प्रकरणाच्या मुळात जाऊन याचा खोलपणे तपास होणं गरजेचं आहे. यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्या वतीनं प्रदेशाचे युवक अध्यक्ष महबूब भाई यांनी या कुटुंबियाची भेट घेऊन त्या बाबीचा सविस्तर अहवाल सुप्रियाताईंना दिलेला आहे. सुप्रियाताईसही त्यांच्या कुटुंबियाशी बोलणं करून दिलं आहे. या कुटुंबाला जी काय मदत लागेल ती पार्टीच्या वतीनं आणि हा लढाई दिली जाईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं घेतलेली आहे. मित्रांनो, या कुटुंबाचा आता आधार गेला. या कुटुंबात सर्वात मोठी मुलगी होती. माझं असं म्हणणं आहे, या भ्रष्ट आणि सडलेल्या व्यवस्थेने जास्त बळी घेतला आहे. या कुटुंबाला आता उभं करण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे प्रकरण सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, फलटण या ठिकाणी. मित्रांनो, ज्या व्यवस्थेनं या संपादताईचा बळी घेतला आहे तीच व्यवस्था जर याची चौकशी करत असेल तर तिच्या कुटुंबियांना आणि संपादताईला न्याय कसा मिळेल हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून या सर्व प्रकारचा न्यायालयीन तपास हा बीडच्या कोर्टाकडे वर्ग झाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी याच्याबरोबरच फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालली पाहिजे. माझी उच्च न्यायालयात विनंती आहे की जेव्हा जेव्हा प्रशासन आणि शासन एकत्र येऊन एखाद्या प्रकरणामध्ये सोयीची भूमिका घेते आणि ती भूमिका असत्याची असते तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करावा आणि एक न्यायालयीन स्वतंत्र चौकशी नेमली पाहिजे आणि संपादताई आणि त्याच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. हे कुटुंब आता उघड्यावर आणि वाऱ्यावर पडलं आहे. या कुटुंबातील जे कुणी उर्वरित सदस्य आहेत, संपादकाचे बहीण असतील, भाऊ असतील, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार एक सरकारी नोकरी दिलीच पाहिजे अशी आग्रही मागणी आपल्या सर्वांच्या वतीने सरकारकडे करतो. आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आपल्या खांद्याला खांदा देऊन 24 तास तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा आपल्या पाठीशी आणि संपदाला न्याय देण्याची भूमिका तत्पर राहील एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझी पुन्हा एकदा सर्व वक्त्यांना विनंती आहे की खूप सारे वक्ते आहेत, फक्त अवघ्या 2 शब्दामध्ये सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. यानंतर बंजारा युवा शक्तीचे संतोष पवार. आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी वडवणी शहरामध्ये आपण रास्ता रोको आणि बंदचं आयोजन केलंय. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, ज्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की हत्या केली हे आजपर्यंत आपल्याला समजलेलं नाहीये. आत्महत्या केली तर आत्महत्या करण्यास प्रवृत्त कोणी केलं यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याची चौकशी करायला पाहिजे. आणि हत्या जर झाली असेल या हत्या मागे कोण आहे हे पण शासनाने त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे. जास्त वेळ घेणार नाही, पण 1 मिनिटामध्ये आपल्याला सांगतो. ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी गेले, मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी कुठलं न बोलता माजी खासदार निंबाळकर यांनी त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी क्लीन चिट दिली. म्हणजे कुठल्याही घटनेचा आपण त्या ठिकाणी चौकशी केली नाही, तपास केला नाही आणि आपण क्लीन चिट दिली. यामुळे या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण आहे की आपण घटनेच्या आधी चौकशी करण्याआधी त्या ठिकाणी क्लीन चिट दिली. ही घटना खूप दुःखदायक आहे, निषेधार्ह. महाराष्ट्रात याचा पडसाद, या डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रात मोठा पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर वंचितच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश उजगरे हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण. सर्वप्रथम डॉक्टर संपदाताई मुंडे यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण सद्सद्विवेक बुद्धीने आणि मानवतेला जागे राहणारे सर्व अन्वयी या ठिकाणी संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. याबद्दल सर्वांचं आभार मानतो की आपल्यामध्ये आजही माणुसकी जिवंत आहे. अन्यथा आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील गाव खेड्यापासून लोकांमध्ये ती कोणत्या जातीची आहे, ती कोणत्या धर्माची आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे आणि त्यानुसार आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे अशा स्वरूपाच्या भूमिका या इथल्या लोकांकडून घेतल्या जात आहेत. परंतु संपदाताई मुंडे यांच्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. ही हत्या आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे. कारण या व्यवस्थेमधील लोक ज्या पोलीस प्रशासनाकडे ज्या पोलिसाची तक्रार करण्यात आली आणि त्याच पोलीस लोकांनी त्याच वेळेत कारवाई केली असती तर कदाचित आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
त्यामुळे ही जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून आणि ती बीड जिल्ह्याची कन्या आहे याकडे देखील लक्ष गेलं आणि तिचा स्वतःला आत्महत्या करून जीव द्यावा लागला. इतकी वाईट अवस्था इथल्या व्यवस्थेची आहे. इथल्या व्यवस्थेला जी मानवाला मानवतेची जात आहे ती जात न पाहता इथल्या व्यवस्थेला यांच्या जाती धर्माचंच पडलेलं आहे. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्यासारखी जी संपदा ताई असेल अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार होतो, परंतु कोणीही या विरोधात आवाज उठवला नाही गेला पाहिजे अशा स्वरूपाची व्यवस्था काम करते. इथलचे राजकीय नेते यामध्ये आहेत, इथलचं पोलीस प्रशासन आहे, त्या डॉक्टरच्या संबंधित लोक यामध्ये आहेत. संबंधित सर्वच्या सर्व लोकांची चौकशी झाली पाहिजे, सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे. या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी ताकदीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या सोबत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या लढ्यामध्ये सहभागी आहेत. निश्चितच संपदाताई मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संपदाताई यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. एवढं बोलून थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर राजश्रीताई पाटील, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान, संभाजीनगर. घ्या बाबा उलसत. ए बाबा घ्या उलसत. घ्या ना. हो मत घ्या म्हणतोय मी. बरं आहे, बरं तिथंच पुढं तरी काय पाहिजे तुम्हाला. आज इथं उपस्थित सर्वांनी संपदाताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, पण मला असं वाटतं की ही भावपूर्ण श्रद्धांजली त्याच वेळेला खऱ्या अर्थाने अर्पण होईल ज्यावेळेस आपण ताईंना न्याय मिळवून देऊ शकू. कारण की आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी पहिलंच सांगितलेलं आहे की इथली न्याय व्यवस्था ही कैकांची रखेल झालेली आहे. पण या प्रकरणामध्ये मला असं सांगावं वाटतं, म्हणावं वाटतं की ही न्याय व्यवस्था कैकांची नाही तर इथल्या राज्यकर्त्यांची रखेल झालेली आहे. कारण की एका महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शाने पाहत असतो, ज्यांना फक्त देवा भाऊ म्हटलं जातं, अनेक बहिणींचे तुम्ही भाऊ बनलात, पण ज्या संपदाताईला एका भावाने भाऊबीजच्या दिवशी गमावलं आहे, खरंच तुम्ही त्या संपदाताईला न्याय मिळवून देऊन आमच्या बीडच्या लेकीसाठी संबंध महाराष्ट्राच्या लेकीचा तुम्ही भाऊ बनताल का, हा माझा देवा भाऊंना प्रश्न आहे. त्याचबरोबर सकाळी 4 वाजता उठून अजितदादा तुम्हाला शपथ घेण्यासाठीचा वेळ आहे, परंतु आज तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं, पालकमंत्री म्हणून तुम्ही कार्यरत असताना त्या संपदाताईवरती बोलण्यासाठी, त्या परिवाराला भेट देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. तुमच्या सुद्धा घरामध्ये एक बहीण आहे. म्हणजे आज राजकीय राज्यकर्त्यांना फक्त राजकारण करण्याची ही वेळ आहे आणि त्यांना एका मुलीचा बळी गेल्याच्या नंतर सुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात. यासारखी लाजीरवाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आता इथं आल्याच्या नंतर म्हटलात की पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, माझा त्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे की आमचा आता न्याय व्यवस्थेवरचा भर झालेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कुटुंबाला, या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहताल ही आशा आता आम्ही तुमच्याकडून करत आहोत. आणि जे कोणी जातीय राजकारण करणारे भडवे असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे, संपदा ही फक्त श्रीकृष्ण मुंडे यांची मुलगी नसून संबंध महाराष्ट्राची ती लेक आहे आणि त्यामुळे कोणीही जातीचं राजकारण करू नका. सध्या बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये जे कोणी जातीचं दोन बांडगुळे जे राजकारण करतात त्यांना मी विशेषतः सांगू इच्छिते, यामध्ये जर का तुम्ही जात आडवी आणताल तर एक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक सांगू इच्छिते की ज्या ताटामध्ये तुम्ही खातात ना ते खाणार अन्न देणारा शेतकरी बाप आहे आणि त्या शेतकरी बापाची संबंध ती मुलगी आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नांगर सुद्धा हातात घेऊ आणि तुमच्या खुर्च्या नांगरून काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. येत्या 5 दिवसामध्ये या कुटुंबाच्या ज्या 15 मागण्या आहेत त्या जर का तुम्ही पूर्ण पद्धतीने जर का पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही या महाराष्ट्राचा नेपाळ केल्याशिवाय शांत राहणार नाहीत आणि त्याची सुरुवात या 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घरापासून केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एवढंच मी सांगू इच्छिते. वा 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 छान भाषण होतं. यानंतर सतीश बडे. तोंडावर येता. वा वा छान म्हणाले. तसं नका काय सावळेच आहे. स्वर्गीय संपदाताई मुंडे यांना न्याय मागण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. मित्रो, या माय माऊलीने
तिच्या वडिलांनी तिच्या चुलत्याने आपल्या हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून संपदाताईंना उच्च शिक्षित केलं आणि त्या संपदाताईने रात्रंदिवस एक करून डोळे फोडून उच्च शिक्षण घेऊन ती वैद्यकीय अधिकारी झाली. त्यावेळेस तिने खूप मोठी स्वप्न रंगवली होती. देशाची सेवा करण्याची स्वप्न रंगवली होती, स्वतःचं आयुष्य समृद्ध करण्याची स्वप्न रंगवली होती. परंतु ज्यावेळी ती फलटणमध्ये जॉईन झाली आणि जॉईन झाल्यानंतर तिच्या या स्वप्नाला कलाटणी लागण्यास सुरुवात झाली. मित्र, ती जॉईन झाल्यानंतर तिला तो त्रास सुरू झाला आणि त्रास सुरू झाल्यानंतर तिला फिजिकल रिपोर्ट बदलून देण्यासाठी, पोस्टमॉर्टम खोटे रिपोर्ट देण्यासाठी तिला त्रास देण्यात आला. हा व्यवस्थेने त्रास दिला. या संदर्भात तिने तक्रार केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तिच्या तक्रारीची चौकशी न करता, तिच्या तक्रारीच्या दोषीवर कारवाई न करता उलट तिची चौकशी लावण्याचं पाप या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आणि त्या चौकशी अहवालामध्ये तिने सुद्धा स्पष्ट नमूद केलं की मला फिजिकल रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव टाकला जातो, मला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट चुकीचे देण्यासाठी दबाव टाकला जातो, मी बीड जिल्ह्याचे आहे म्हणून मला हिणवलं जातं, तुमच्या बीड जिल्ह्याचे लोक आरोपी आहेत म्हणून हिणवलं जातं, तुमच्या बीड जिल्ह्याचे मुंडे कसे गुन्हेगार आहेत हे म्हणून हिणवलं जातं. हे तिने तिच्या 4 पानी तिच्या जबाबामध्ये लिहून दिलेलं आहे. एवढ्यावर ती थांबली नाही. 19 जूनला तिने संबंधित सर्व आरोपींच्या विरोधात एक तक्रार डीवायएसपी साहेबांकडे दिली. परंतु ती तक्रार दिली असताना त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर तिने त्याचा आरटीआय मार्फत, माहितीच्या अधिकारामार्फत अर्ज टाकला. परंतु त्याची सुद्धा कुठलीही दखल या बांडगुळांनी घेतली नाही. उलट तिला त्रास देणं सुरू ठेवलं आणि या त्रासाला कंटाळून शेवटी तिचा या व्यवस्थेमुळे बळी गेला. मित्र, या तिच्या बळीमध्ये तिची हत्या आहे का आत्महत्या आहे याबाबत आम्हाला संशय आहे. तिच्या सख्या बहिणी, तिच्या बहिणीने, तिच्या भावाने तिच्या सुसाईड नोटवरचं, तिच्या हातावरच्या सुसाईड नोटचं अक्षर तिचं आहे का याबाबत शंका व्यक्त केली आहे. आम्हाला शंका आहे की तिची सुसाईड नोट गायब करून फक्त या 2 लोकांना प्यादा करण्याचं काम या व्यवस्थेनं केलं आणि त्या 2 लोकांची नावं टाकून हा सर्व रफादफा करण्याचा त्यांचा डाव होता. हे नातेवाईक जायच्या अगोदरच तिची डेड बॉडी खाली घेण्यात आली. तिचं पोस्टमॉर्टम करून त्यांच्या हातात डायरेक्ट बॉडी देण्याची व्यवस्था त्या लोकांनी केली होती. आणि म्हणून या सर्वप्रथम मी आभार महाराष्ट्राच्या मीडियाचे. या मीडियाने जर आवाज उठवला नसता तर निश्चितच हा संपदा मुंडेंचा अन्याय, संपदा मुंडेंच्या हत्या करणाऱ्या हत्यारांना कधीच शिक्षा झाली नसती. मला मीडियावाल्यांना सांगायचंय की संपदा मुंडेंच्या हत्येचे गुन्हेगार हे फक्त तो हरामखोर बदने आणि तो हरामखोर बनकर नसून ज्या MS धुमाळ याने कायमस्वरूपी त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलं, तो MS धुमाळ तो सुद्धा याचा आरोपी आहे. डीवायएसपी महाडिक याच्याकडे वेळोवेळी तक्रार केली, परंतु त्या डीवायएसपी महाडिकने कुठलीही कारवाई केली नाही. तो डीवायएसपी महाडिक सुद्धा याचा आरोपी आहे. त्याचबरोबर तो डीवायएसपी खांबे हा सुद्धा आरोपी आहे. त्याचबरोबर ते जो कोण खासदाराचे 2 हरामखोर पी आहेत त्यांना सर्वप्रथम अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. त्या खासदाराला अटक झाली पाहिजे. माननीय धनंजय मुंडे साहेब त्या दिवशी त्या ठिकाणी भेट द्यायला आले असता त्या ठिकाणी एक शिरूरचे गरकळ म्हणून मुकदम आले होते. त्यांनी एक कहाणी सांगितली, त्यांनी सत्य सांगितलं की जर त्या ठिकाणी संपदा नसती तर माझा जीव गेला असता. मी वाचलो तो फक्त संपदामुळे वाचलो, कारण संपदा ताईला फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव त्या ठिकाणी टाकला होता हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. महबूबाईकडे एक मुकदम गेला होता, त्यांनी सांगितलं. धारूर तालुक्यातील राठोड म्हणून कोणतरी मुकदम गेले होते, त्यांनी सांगितलं की मला मारहाण केली, माझा मनका मोडला आणि मला खोटा फिटनेस रिपोर्ट देण्यासाठी संपदाताईकडे नेलं होतं. काल आगवणे कुटुंबातल्या 2 महिला सुषमाताईंच्या मार्फत मीडिया समोर आल्या होत्या. त्यांनी सुद्धा सांगितलं की तो जो हरामखोर खासदार आहे त्याने आमच्यावर दबाव टाकला, माझ्या वडिलांना अटक केली, माझ्या आईवर 12 गुन्हे दाखल करून फरार केलं आणि आमच्या घरात घुसून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. या जाचाला कंटाळून आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली. आम्ही औषध पिलो आणि सुदैवाने ते नशिबाने वाचले म्हणून आज ते मीडिया समोर आले. या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि संपदाताईंना न्याय मिळाला पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही. सर्व वडवणी तालुक्यातील व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं बंद केली. डॉक्टर संघटनेने आपले हॉस्पिटल सुद्धा, मेडिकल सुद्धा बंद ठेवून
आम्हाला या संपदाताईंना न्याय मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि तालुक्यातून तुम्ही सर्वजण येऊन इथं न्याय देण्याचं काम केलं, तुम्हाला सुद्धा तुमचे मी सर्वांचे आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मराठा सेवक डावकर दादा यांना विनंती करतो 2 शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली द्या. या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्याची लेख डॉक्टर संपदाताई मुंडे यांचा जर जो खून किंवा आत्महत्या झालेली आहे, त्या आत्महत्या झालेल्या ताईला सकल मराठा समाज, बीड जिल्हा तसेच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीने या ठिकाणी प्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना या ठिकाणी जर तिची आत्महत्या झाली असेल तर त्या आत्महत्येला जे जे कारणीभूत लोक असतील ते कोणत्याही जातीचे असतील, अक्षरशः ते मराठा समाजाचे असतील, तरी आम्ही त्यांचं समर्थन करणार नाहीत. त्यांना निश्चितच त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे. त्यांना चौकामध्ये आणून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा रांजाच्या पाटलाचा चौरंग केला होता तसा ह्या हरामखोर जे जे आरोपी आहेत त्यांचा चौरंग केला पाहिजे, अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आणि भावना व्यक्त करत असताना जे जे संपदाताईच्या कुटुंबियाला या दुःखामधून सावरण्याची शक्ती ईश्वरांनी द्यावी. आणि जे जे संपदाताईसाठी जे जे आंदोलन असतील त्या त्या आंदोलनामध्ये आज पण सकल मराठा समाजाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून आमचे सर्व पक्षातील पदाधिकारी, मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत वडवणी शहरामध्ये, वडवणी तालुक्यामध्ये, ते या ठिकाणी हजर आहेत. आणि यानंतर जे जे आंदोलन होतील त्या त्या आंदोलनामध्ये एक समाजाचा मराठा समाज मोठा भाऊ आहे ही भावना लक्षात ठेवून या ठिकाणी प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित राहतील, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा संपदाताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विनायक बाप्पा मुळे. आज आपल्या वडवणी तालुक्यातली एक कन्या, आपली भगिनी, आपल्या 2 ह्या शासनाच्या व्यवस्थेमुळे आत्महत्या करण्याचं तिच्या नशिबी भाग्य आलं आणि आपल्यातून निघून गेली. आज त्या भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी आपण सर्व रस्त्यावर उतरलो. मला सगळे बोलले, जास्त न बोलता मी एवढंच सांगेन, सगळ्यांना विनंती करेन, जे काही आपापले नेते आहेत त्यांना सगळ्यांना एकच सांगा, आपलं ज्या ठिकाणी ज्या न्यायालयामध्ये साताऱ्यामध्ये आपलं ज्या ठिकाणी प्रकरण चालणार आहे ते फक्त सातारा जिल्ह्यात न चालवता ते दुसऱ्या जिल्ह्यात चालवण्यासाठी आपापल्या नेत्याला किंवा आपापला चांगला वकील लावून आपल्याला ताईला न्याय मागण्यासाठी हे करावं. कारण त्या ठिकाणी हुकुमशाही चलती, लोकशाही चालत नाही. कारण हे दिसून आलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सतत माहिती देत असताना तुम्हाला या ठिकाणी न्याय भेटणार नाही असं त्यांचं सतत आम्हाला सांगण्यात येत आहे. म्हणून मला ज्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, ज्या हरामखोरांनी त्या ताईला आपल्या बळी घेतला, त्या बळीचा बदला घेण्यासाठी ह्या बळीचे भक्त आपल्या वडवणी तालुक्यात सज्ज आहेत. म्हणून एक शेतकऱ्यांचा मुलगा आणि या ठिकाणच्या एक सर्व या ठिकाणच्या आलेल्या सर्व शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांनी सगळ्यांनी ताई ही जात नसून ही आमची बहीण आहे, जातीपातीचं राजकारण इथं नसतं चालत, ही माती आहे, ही राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची माती आहे. म्हणून आपण ताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना ज्या ज्या ठिकाणी आता सगळ्यांनी आपण जे जे मनोगत केलेलंच आहे, व्यक्त केलेलंच आहे, अधिकारी पदाधिकाऱ्यांचे नावं हरामखोरांची घेतलेलेच आहेत, पण त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याची जी काही ज्या ठिकाणच्या अधिकारी किंवा वरिष्ठ की त्या ठिकाणचे राजकीय पुढारी त्यांची पाठराखण करतात, त्यांचा निषेध करून मी वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी या कुटुंबाला, ताईच्या कुटुंबाला ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भाऊ म्हणून उभा राहण्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मला हक द्या. आम्ही सगळे भाऊ म्हणून या ताईची पाठराखण करण्यासाठी कुटुंबाबरोबर आहेत. एवढं बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराज. संपदाताई अमर आहे. संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे. संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे. यानंतर जगदीशजी फरताडे, शेतकरी नेते. संपदाताईचा
आपल्यातून जाणं, त्यांनी तो निर्णय घेतलाय का घ्यायला लावलाय का त्यांचा खून केलाय, या गोष्टी अनुत्तरित आहेत. अनेक सरकार या देशामध्ये राज्यामध्ये येऊन गेली आणि आपण सगळेच कॉलेज जीवनात होतो, विद्यार्थी जीवनात होतो, त्यावेळेस आपण ऐकत होतो असा काही प्रकार झाला तर सीबीआयची मागणी व्हायची. कोणत्याही तुमच्या मागणीला कुटुंबियांना विनंती, मी फाटे फोडत नाही, सीबीआयची मागणी व्हायची. अनेक वर्ष झालं सीबीआयची मागणी बंद झालेली आहे. आता काय होतं, एसआयटीची मागणी होते. एसआयटीची मागणी कोण करतं? सत्ताधाऱ्यांमधले विरोधक करतात. संतोष देशमुख प्रकरणातही तेच झालं, इथंही तेच होतंय. सत्ताधाऱ्यातले विरोधक म्हणजे कोण? सावध वारे, ज्वारी आणि बाजऱ्यांच्या दाण्यांनो इथे बुजगावण्यानेच दोस्ती केली आहे पाखरांची. आणि मग एसआयटीची ज्यावेळेस स्थापना होती, कोण आहेत तुषार दोषी? नाव घेतो, पोलीस प्रशासन असेल तर त्यांना व्हिडिओ कॉल लावा, ऐकू घाला. अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस शांततेत उपोषण चालू होतं, सगळ्या समाजाचा पाठिंबा त्या ठिकाणी होता, सर्व जाती धर्माचा पाठिंबा होता. त्यावेळेची परिस्थिती आहे 2 वर्षापूर्वीची. ज्यावेळेस माता मावल्यावर लाठीचार्ज झाला, आदेश देणारा हा तुषार दोषी. ही सगळी टीम, त्यांना सस्पेन्शन ऑर्डर काढल्या होत्या. खरं तर ह्याच्यातली बरीचशी बडतर्फ झाली पाहिजे होती. स्वतःचं ब्रँडिंग देवाभाव म्हणून करायचं आणि यांना क्रीम पोस्ट द्यायच्या, वाळूचे बेल्ट द्यायचे. आणि आम्ही ज्या जातीत जन्माला आलो, आमचं दुर्दैव आहे की आम्ही ज्यांना राजे महाराजे म्हणायचो तसे राजे महाराजे असे बलात्कारी आणि अन्यायकर्ते निघत असतील तर. कुटुंबाची आम्ही भेट घेतली, एसआयटी स्थापन केली आणि आपल्याला सुद्धा लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे. मी सुद्धा कुठल्या तरी पक्षात जाणार आहे, परंतु आपण ह्यांचे भावले जावलेले भावले. ज्याच्या वेळेस असा अन्याय होतो ते नाना पाटेकर म्हणतो तसं 4-2 दिवस आपण बोलतो, ओरडतो, भाषण करतो आणि नंतर विसरतो. याही मुलीच्या बाबतीत तसंच होतंय का काय, अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेल. खरं तर कोटरबनवासी आणि कवडगावकरांच्या ग्रामस्थांचं अभिनंदन करायला पाहिजे. ते विसरले नाहीत, स्वतःच्या मुलीसाठी ते रस्त्यावर आलेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये एवढं आंदोलन करून मला वाटत नाही की गेंड्याच्या कातडीचा हा शेंडीवाला बदल म्हणून. याला जर झुकवायचं असेल तर आपल्याला अनेक आंदोलनांची मालिका करावी लागेल आणि यातलं सत्य बाहेर काढावं लागेल. कारखाने यांचेच, मुकदमा आपले. यांनी भाषणात सांगायचं की कारखान्यांची पिळवणूक होती आणि ती पिळवणूक तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व्ह करताय, या पद्धतीनं सॉल्व्ह करताय. या कलियुगामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा विचार करण्याची वेळ आहे. आपण एखाद्या खासदारावर सुद्धा टीका करतो, इथं सगळं सर्वपक्षीय नेते आहेत, आम्ही सुद्धा आहोत. आपण कधीच पोलीस स्टेशनला फोन केला नाही का? छातीवर ठेवून सांगा. एखाद्याला वाचवायला आपण फोन केला नाही का? माझा भाऊ असेल आणि तो बलात्कारी असेल तर मला वाटतं माझा भाऊ वाचावा, आणि माझी बहीण तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर मला वाटतं की समोरच्याला फाशी व्हावी. परत एकदा विचार करा. आपण पोलिसला फोन करत नाही का? ती सगळी परिस्थिती अशी आहे. आता आपल्या लेकीचा जीव गेलाय, कोणत्या तरी श्रीपदाचा जीव गेलाय, उद्या तुमची माझी लेक बहीण त्या ठिकाणी असू शकते. पुन्हा एकदा मानव म्हणून, संवेदना म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. न्यायामध्ये जर ज्या गोष्टी पाहिल्या, आता सगळ्यांनी सांगितलं की न्यायालयीन जी काय ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे किंवा फास्ट ट्रॅकचा कोर्टाचा होणार आहे, पोटभरे साहेबांनी आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की बीड सारख्या ठिकाणी ते चालवा. पण कुटुंबासोबत शेवटी कोण राहतं? कुटुंबाला वकील कोण देतं आणि लढावं कुणाला लागतं? आज आपण जमलोय, या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे की या कुटुंबासोबत आपण शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. नाहीतर उद्या तुमची आमची लेख या ठिकाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा या वडवणी तालुक्यामधून या राजकारणाचा जो स्तर आहे तो घसरला जातोय सगळ्या महाराष्ट्रातला. पुन्हा ही नेते, पुन्हा आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमतो ना, याची शाश्वती नाही. आत्ताच वेळ आलेली आहे, ती दुर्दैवी वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी आपण जिल्हाभरातून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे बाई मोहन गुंड सुद्धा आलेले आहेत. फक्त हा वडवणीचा मोर्चा नाही, परंतु लेख वडवणीची आहे. आपण पुढाकार घेतला, त्यामुळे बाकीची लोक आलेली आहेत. त्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि कोटरबन ग्रामस्थ आणि कुटुंबीय, आपण जे जे काही पाऊल उचलाल आणि आम्हाला सांगाल, त्या खांबेसोबत माझी त्याच दिवशी शिवेगाळ झालेली आहे, तर त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत असू. एवढं बोलतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. यानंतर बन्सीभाऊ मुंडे. सर्वांना विनंती आहे 2-2 मिनिटं बोलावं.
आज डॉक्टर संपदाताई डॉक्टर संपदाताई यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु मला एवढं सांगा वाटतंय, आज संपदाताईचा जो झालेला घात आहे तो खून आहे, स्वतः आत्महत्या आहे, हे निष्पन्न अजून झालेलं नाही. चौकशी दरम्यान जे होईल ते पाहू. परंतु एक आपली कन्या आपल्यातून निघून गेलेली आहे. त्यांच्या आईवडिलांनी, संपदाताईच्या आईवडिलांनी रक्ताच्या थेंबाचा घाम करून त्या मुलीला शिकवलं. शिकवत असताना आईवडिलांनी ज्यावेळेस ती लहानाची मोठी होत असताना 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस परीक्षा दिली आणि MBBS ला लागली, त्यावेळेस त्या मुलीचे त्यांनी किती मोठे स्वप्न पाहिले असतील आणि आज त्यांचा घात झालेला आहे. परंतु सर्व सुशिक्षितांना मला सांगायचंय, ज्या वेळेस आपण नोकरी करत असू किंवा कोणताही व्यवसाय करत असू, ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होईल त्यावेळेस आपण सर्वांनी एकमेकाला सांगितलं पाहिजे. तेच इथं कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटतंय. संपदाताईंनी ज्या कोटरमन सारख्या ठिकाणी 20-25 डॉक्टर आहेत, खूप मोठे शिक्षकाची भरती आहे, खूप मोठे शिक्षक आहेत, त्यांना जर या दुःखाची कहाणी सांगितली असती कुठंतरी संपदाताईचा जीव वाचला असता. घरामध्ये त्यांचे चुलते सुशिक्षित आहेत, परंतु त्यांच्याबरोबर शेअर केलं का नाही मला माहित नाही. परंतु शेअर करीत असताना शेअर केल्यानंतर ते गांभीर्याने घेतलं असतं, संपदाताईचा जीव वाचला असता. परंतु झालं गेलं ते झालं. यापुढे तरी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे आणि संपदाताईला न्याय कसा भेटेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्या ठिकाणी शासन प्रशासन हे दोन्ही मिळून जुळून काम करीत आहेत असं वाटतंय. ते जे आरोपी आहेत खूप मोठे आरोपी आहेत आणि त्या आरोपीची संख्या खूप मोठी होणार आहे. आणि ज्यावेळेस SITची स्थापन होऊन SITची चौकशी लागेल त्यावेळेस निष्पन्न होईलच. परंतु फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चाललं पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आपण रेटला पाहिजे. विशेष करून मीडिया बांधवांनी ज्याप्रमाणे आतापर्यंत जे याला प्रसिद्धी दिली तशीच यापुढे खूप मोठी प्रसिद्धी द्यावे आणि ज्यावेळेस संपदाताईच्या मारेकरांना किंवा जे काही ज्या लोकांनी प्रवृत्त केलंय त्यांना फाशी होईल तोपर्यंत सर्वांनी शांत बसू नये. आणि जर आपण शांत बसलो तर ती श्रद्धांजली होणार नाही. आणि जर आपण त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला तर आपण सर्वजण आपण ताईला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. यानंतर भाई मोहन गुंड शेकाप. या आंदोलनाच्या निमित्तानं जमलेले सर्व संपदा मुंडे यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेले सर्व नेते मंडळी, सर्व नागरिक, खरं तर बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि जर आपल्या सामाजिक सलोख्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, जर आपल्या एखाद्या जिल्ह्यातल्या कन्येला जर तू ह्या बीड जिल्ह्यातली कन्या आहेस, तिला हिनवलं जातंय. अनेक आपल्या मुलीबाळी, आपल्या जिल्ह्यातली अनेक लेकरं शिक्षण बाहेर घ्यायला जातात आणि अजून बी बाहेर घ्यायला ती लेकरं तिथं आहेत. खरं तर बीड जिल्ह्याचे कुणीतरी विद्यार्थी, कुणीतरी तू बीड जिल्ह्यातला आहेस म्हणून जर हे तिला हिनवलं जात असेल तरी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पलीकडचे सगळे आंदोलनकर्ते अलीकडे या, तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. दादा तुम्ही ज्येष्ठ आहेत, खरं तर आमच्यासारखे पोरं सगळे नव्यानं चळवळीमध्ये काम करणार आहेत, मात्र याची धाक तर आम्हाला सुद्धा बसायली. तुमच्या बीड म्हणल्याच्या नंतर नेमकं काय आहे ही सगळी जिम्मेदारी तुमची आमची आहे. जर एखाद्या आपल्या कन्याला फलटणमध्ये तिथं
हत्या झाली एक आत्महत्या केली ही जर आपल्या आतापर्यंत कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. पण मोठ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो, बीड जिल्हा हा संत महंतांचा जिल्हा आहे. बीड जिल्हा हा सामाजिक सलोख्याचा जिल्हा आहे. काही बोटावर मोजक्या इतक्या राजकारण्यांनी काही लोकांनी जरी नाचविलं असलं तरी आम्ही सगळे एक आहेत. संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बीड जिल्ह्यातले लोक एक कुटुंब म्हणून आम्ही तिच्या परिवाराच्या सोबत आहेत. खरं जर विचार केला तर आज मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये जाऊन सभा घेतली. लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्या घरामधला अगर याच्या गावामधला जर एखाद्या याच्या जिल्ह्यामधली जर अशी घटना झाली असती तर मुख्यमंत्री तिथं गेला असता का, हा मला पडलेला प्रश्न आहे. लाज नावाची गोष्ट थोडीशी ठेवावं लागेल. आणि मला वाटतं महाराष्ट्राचा बिहारपेक्षा बेकार परिस्थिती या बीड जिल्ह्याची झालेली आहे. खरं तर छोट्या छोट्या कारणावरून छोट्या छोट्या एखाद्या विषयावरून अनेक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, अनेक लोकांनी बारक्या घटनेवरून राजीनामा दिले. आणि हे निलाजर एवढं कसं निलाजर आहे की बीड जिल्ह्यामध्ये एवढे 2-3 खून प्रकरण झाले. आज आमची संपदा सारख्या एक डॉक्टर उच्च शिक्षित मुलीला तिथं मारलं गेलं का, आत्महत्या केली ते आम्हाला कळत नाही. तिथं जाऊन हा माणूस तिथं कार्यक्रम घेतोय. खरं तर या मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणाने मी करतोय. आणि बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना मी एवढंच आवाहन करतोय, भले तुम्ही राजकारणामध्ये मुख्यमंत्री व्हा, दिल्लीमध्ये अजून सत्ता मिळवा, पण माणसामध्ये माणूस जिवंत ठेवा. माणसामध्ये जातीभेद पेरू नका. तिथून सगळे जन्मताना माणसं सारखे असतात. हेच बीड जिल्हा आहे जे की क्रांतिसिंह नाना पाटील 67 रुपये घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये आले आणि तुमच्या आमच्या वडील पारुजित लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलं. हा बीड जिल्हा आहे. ज्या दिवशी गंगाधरप्पा बुरांडेसारखा माणूस या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सगळे एक हे माहिती झाल्या केजमध्ये आम्ही रस्ता रोको केला आणि याच्यानंतर